गाईज मी अक्षत म्हात्रे, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज ब्लॉगचं कारण काय, कारण आज पूर आले ते दाखवण्यासाठी मी हा ब्लॉग काढला. कोणाची घडं बुडलीत, कोणाचं काय झालं नुकसान ते दाखवण्यासाठी. गाईज बघू शकता किती पूर आलाय आणि सगळा पूर्ण हा इथला बुडलेला आहे. तिथे लोकांची घरं पण बुडली बघा. गाईज बघू शकता पात्रगंगा नदीने पूर्ण रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि आता जरा कमी झालाय. रस्ता बघा, रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे. त्या रोडला पण गाड्या कमी आहेत कारण तिथे नागुट्याचा रोड ब्लॉक झालाय. बघू शकता गाड्या किती कमी आहेत. काहीच बघू शकता पूर्ण बालगंगा नदीने धारण केलेलं आहे. आणि आता मी आई आमच्या साईडला आलो पलीकडे, बघू शकता किती पूर्ण वाट लावली. म्हणजे घराला ती खाली गेली बघा. कोपर गाव जामच फटका बसलाय पुराचा. हे पूर्ण रस्ता खाली आहे. जो रस्ता रोड कधी खाली नसता आता पण दोन तीन गाड्या येतात कारण पुढं पण ब्लॉक झालंय. नागोटना आता पुढे माहित नाही अजून, पुढे अजून पाणी साचलंय. बघू शकता प्रत्येकाच्या घराला पाणी घुसलेलं आहे. लोकांच्या पोटऱ्या बिटऱ्या सगळ्या गाड्या बिड्या सगळ्या गेल्यात. जोर मुंबई गाव हवे पूर्ण रिकामा नसा आज तो पूर्ण खाली व्हायला लागला. कारण घरोशी दीडशे त्या गावाची पूर्ण वाट लागलेली आहे. त्यांना जायला पण यायला चान्स नाही. त्याला कामावरती पूर्ण रोड पूर्ण ब्लॉक झालाय, काहीच करू शकत नाही. सकाळी गाड्या जायला पण चान्स नव्हता. आता बघू शकतो मी किती पाणी भरलेलं कमी भागात. लोकांची शेतांची पूर्ण वाट लागलेली आहे. बघू शकतो काहीच पूर्ण बघू शकतो तुम्ही, ते पूर्ण वाट लागली पाण्याने बघा. लोकांची शेता बिता सगळे पूर्ण आहेत. आता मग सकाळपासून हा घर पूर्ण बुडलेला. अजून पुराचा पाणी जरा कमी झालंय, जरा वट लागल्या पाण्याला. त्यांच्या गाड्या बाहेर काढल्या, त्या गाड्या त्यांच्या आहेत त्यांच्या लोकांच्या. बघू शकता पूर्ण घरांचं पाणी बुरायला. आता जरा पाणी जरा कमी झालंय, जरा पाण्यात जरा वट लागलाय म्हणून जरा लोकांची भीती जरा कमी झाली. आणि खायचं वांदा होतं, पाणी वगैरे काय घरात शिरलेला. हा रस्ता पूर्ण बुडालेला पाण्यात. याच्यामध्ये मी ब्लॉक कुठं फोडलेला दाखवतो मला. पूर्ण पाणी भरलेलं आहे, तर वरती आलेलं पाणी सगळं इथं आता कमी झालं आहे. हा ब्लॉक फोडलेला, हा इथं ब्लॉक फोडलेला आहे बघू शकता तिथं. त्या याच्या मित्राच्या माझ्या गाड्या सगळ्या सर्व्हिसिंगच्या सगळ्या पाण्या वावरल्या, आवाज घेतलेल्या उडालेल्या पूर्ण. आलेला सगळा रस्ता पूर्ण बुडलेला. आता बघू शकता रस्त्याला चिडा पडल्यात. हा ब्लॉक तोडायला लागला कारण डिवायडरमध्ये त्या साईडला पाणी पूर्ण भरलेला आणि पाणी जायला रस्ताच नव्हता. म्हणून याचा काय उपाय नाही म्हणून हा डिवायडर फोडून टाकला JCBद्वारे. आणि बघू शकता माझ्या मित्राच्या इथं गॅरेज पूर्ण सगळं वाट लागले गॅरेजची. याची गाड्या आहेत सगळ्या यांच्या. बघू शकता या पाण्यात बुडालेल्या सगळं पाणी वगैरे सगळे गेले वाव आहेत पाण्यात. काहीच पूर्ण हा रोड आहे ना पूर्ण बंद झालेला. आता जरा चालू केलाय कारण बांधणवाडी जवळचा रोड आहे ना तो पण असंच भरलेला पाण्यात. आता जरा चालू केला, गाड्या चालू केल्या पनवेलला जायसाठी. तरी पण अजून थोडा पाणी कमी झालं बघू शकतो. अजून पाणी का कमी झालं नाही, तऱ्याचं पाणी आहे. लोकांची घरं अजून बुडालेली आहेत अर्धी. बघा अर्धी घरं बुडालेली आहेत. काही बघू शकता पूर्ण घरा बुडाले त्या साईडला. आता राईट साईडला आलो मी. राईट साईडला पूर आहे जाम.
हे लोकांची घरा बघू शकता किती बुडाले. जाम पाऊस आहे. आता पाणी कमी झालं, जरा कमी झालंय. लेफ्ट साईडला पाणी आहे रेल्वेच्या पुलाकडे, तो अजून भरलेलाच आहे. गाईज हा ब्लॉग आता इथंच एंड करतो. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.